कोपरगाव शहरातील गवारेनगर परिसरातील रॉयल ड्रीम सिटी अपार्टमेंटमध्ये शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास 6 अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी अपार्टमेंटमधील विविध फ्लॅटच्या बाहेरील कड्या लावून 3 फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे संबंधित चोरट्यांच्या सर्व हालचाली अपार्टमेंटमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या असून फुटेजमध्ये त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही दिसून येत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान काही रहिवासी जागे झाल्याने चोरट्यांचा डाव फसला। नागरिकांची चाहूल लागताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। सुदैवाने या घटनेत कोणतीही चोरी झालेली नसल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे। नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला। त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे। हत्यारे घेऊन फिरणारे चोरटे मध्यरात्री थेट अपार्टमेंटमध्ये घुसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शहरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून संबंधित टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव। शनिवारी रात्री काहीतरी 2 वाजता 1:15-2च्या सुमारास एक असा मोठा आवाज झाला, जसं की कोणीतरी दरवाजा वगैरे आदळलाय किंवा फोडलाय, आदळलाय असा आवाज झाला। तर त्यावेळेस मी जागी झालो। झाल्यानंतर मी सदरच्या आमच्या बाल्कनीची खिडकी उघडून बघता तर गॅलरीमधून मी जिन्याच्या खिडकीत बघितले तर जिन्याच्या खिडकीत एक इसम उभा होता। तर त्याला मी विचारले कोण आहे, तर त्याने मला उत्तर दिले की कोई नाही आहे, जाओ। तर मी त्यावेळेस शेजारचे आमचे विजय नांगरे म्हणजे त्यांना कॉल केला। तर आमच्या सगळ्यांच्या घराच्या दरवाजेच्या कड्या लावलेल्या होत्या। त्याने आधी आमच्या फ्लॅटला टामी लावलेली होती, पण आमच्या घरात माणसं असल्यामुळे तो वरती येऊन पठारे सर यांच्या घराला लॉक तोडण्याचा प्रयत्न केला। तो लॉक न तुटल्यामुळे त्यांनी सागर खंडितोड यांच्या घराचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला। कोणाचं काही गेलेलं नाहीये। नागरिक सतर्क हो आले होते। सध्या आम्हाला भीतीचं वातावरण झालंय। पहाटे 2-2:30च्या सुमारात 6 जण चोर आले होते। वर चढले, 1 जणांची कुलूप तोडली। कुलूप तोडायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून लॉक काय तोडल्या गेलेलं नाही। दुसऱ्यांचे बारीक छोटे छोटे कुलपा त्यांनी हे केलं, ढिल्ले केलेले आहेत। खाली येऊन त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत आमच्या फ्लॅटमधले जागी झाले सगळेजण। काय तुम्ही सांगाल पोलीस प्रशासनाकडून काय? आम्हाला सुरक्षित पाहिजे, पोलिसांकडून ही विनंती आहे। काल जो चोरांनी चोरी करायच्या प्रयत्नाने आले होते, परंतु नागरिक जागा झाल्यामुळे सगळे पळाले। पण डिपार्टमेंटला आम्हाला सहकार्य आहे की त्यांनी इथून पुढे इकडे थोडेसे माणसं वाढवावा किंवा राऊंड रात्रीचं चालू करावा, कारण रात्री आल्यानंतर त्यांनी पूर्ण फ्लॅटला बाहेरून काड्या लावल्या होत्या। रात्री पूर्ण परिसर जागा झाला, आम्ही आरडाओरडा केला, त्याच्यानंतर पळालेले ते। आणि गेटमधून पण नव्हते आले पण ते इकडून अंधारातूनच चालले, काट्यातून जाताना पण इकडूनच गेलेले। गेटच्या विदाऊट नाही का बॅक साईडने गेलेले। तर डिपार्टमेंटला आम्हाला विनंती आहे की डिपार्टमेंटनी सहकार्य करावे, इकडे माणसं वाढवावे, रोजचे 1 राऊंड तरी इकडे रात्रीचं चालू करावा। रॉयल शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव। NAC A++ मानांकन प्राप्त। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त। सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध। अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक। पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा। आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस। नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा। प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। आजच आपला प्रवेश निश्चित करा। SHGM महाविद्यालय कोपरगाव। संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755।